ओके, चला झालं का? आजचा आपला पॉईंट होता पीएच. ओके, पीएच बद्दल चालू आपलं पीएच स्केल. ओके, वी आर डिस्कसिंग अबाउट द पीएच स्केल. ठीक आहे, आज सकाळचं आपलं लेक्चर झालं, पण बऱ्याच जणांना हे समजलं नसेल की पीएच स्केल म्हणजे काय. एक अशा प्रकारची स्केल असते, दुपट्टी म्हणतो आपण त्यात तशी. इथं सेंटरला घेता आपण, एक्झॅक्टली सेंटरला असलं पाहिजे 7. 7 इथं पीएच सगळ्यात कमी होता आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6 पलीकडे घेऊ आपण 7ला. इथे घेऊ 6, इथे घेऊ आपण सेंटरला घेऊ 7. ओके, हे 7 पर्यंत. ठीक आहे, तर आपण त्याच्या पुढे होता हे स्टँड फॉर 8, 9, 10, 11, 12, 13 आणि याची शेवटची लिमिट दिलेली आहे 14 सॉरी. ओके, इथपर्यंत. तर जर समजा पीएच जर 0 to 7 असेल तर, ओके, पीएच जर ही रेंज असेल तर दॅट इज कॉल्ड एज द ॲसिडिक. त्याला म्हणायचं ॲसिडिक. त्या पदार्थाला काय म्हणायचं आपण, इज आर कॉल्ड द ॲसिडिक सबस्टन्सेस. ओके, आणि इथं कसं असतं की H प्लसचं जे कॉन्सन्ट्रेशन असते का, इट इज ग्रेटर दॅन 1 × 10⁻⁷ पेक्षा जास्त असते. ठीक आहे, 1 × 10⁻⁷ पेक्षा जास्त असते. आता इथून जर आपण पुढे गेलो 7 पासून जर आपण असं चौदा आपण गेलो तर इथं हे pH ग्रेटर दॅन 7. सो सबस्टन्सेस आर बेसिक और अल्कलाइन. ALKALINE अल्कलाइन. ठीक आहे, त्यामुळे अल्कलाइन. इथं कसं असते की कॉन्सन्ट्रेशन जे असते H प्लसचं लेस असते, कमी असते 1 × 10⁻⁷ पेक्षा. ठीक आहे, आणि व्हॉट इज द न्यूट्रल पॉईंट. दिस 7 इज कॉल्ड द न्यूट्रल पॉईंट. पीएच जर बरोबर 7 असेल तर त्या टायमाला काय असते, H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर असते OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर असते 1 × 10⁻⁻. and these are called neutral compounds. याला कोणते कंपाऊंड म्हणायचं, न्यूट्रल सबस्टन्सेस. नायदर ॲसिडिक नॉट बेसिक, दे आर कॉल्ड द न्यूट्रल सबस्टन्सेस. ओके, याला म्हणायचं न्यूट्रल सबस्टन्सेस. लक्षामध्ये येतं. रिपीट करू आपण. दिस इज कॉल्ड सोरेन्सन स्केल. या पीएच स्केलला आणखी एक नाव आहे सोरेन्सन स्केल. SORENSO'. दिस इज ऑल्सो कॉल्ड द सोरेन्सन स्केल. याला सोरेन्सन स्केलही म्हणल्या जातं. ठीक. आता इन टर्म्स ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, जर आपल्याला हे हायड्रोजन आयनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये जर बघायचं असेल तर ज्याचा पीएच 7 आहे का त्याचा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं 10⁻⁷ घ्यायचं. ठीक आहे, आणि ज्याचा पीएच 14 आहे का त्याचा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं 10⁻⁴ मायनस काय 14 14 घ्यायचं. ठीक, लक्षामध्ये. आणि ज्याचा पीएच 1 आहे का त्याचा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं 10⁻⁻⁴. ठीक आहे, याचा अर्थ कसा आहे, सपोज पीएच 3 आहे. सो व्हॉट इज द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, इट इज 10⁻⁻3. ओके, सपोज पीएच तुमचा 11 आहे तर मग हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती असेल, 10⁻⁻ किती असेल ते 11. आता एक्झाम्पल, इफ क्वेश्चन आहे, इफ concentration of H plus is equals to 10⁻⁴, what is POH? what is काय POH किती असेल. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे -4. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जर -4 आहे याचा अर्थ पीएच किती आहे 4. मग POH कसं काढायचं, तर POH बरोबर येईल 14 - pH ते येईल 14 - 4 ते येईल तुमचं 10. नाव POH फॉर दिस इज 10. POH for this becomes what is the 10. हे झालं आपलं सोरेन्सन स्केल, pH scale. So why it is called pH scale, because it depends upon the concentration of H plus. याला कसं म्हणायचं, concentration of H plus. Okay, so as pH increases concentration of H plus decreases. जसा pH वाढत जाईल ना, pH समजा वाढत चाललंय बघा, pH 0 1 2 3 4 5 6 14 आहे तर हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10⁻⁴. 10 किती आहे -14 आहे. याचा अर्थ खूपच कमी कॉन्सन्ट्रेशन H प्लसचं, pH किती जास्त आहे. इथं खूपच
जास्त कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजन आयनचं पीएच किती आहे 1 आहे. पीएच 0 पण असते कधी कधी. ओके, सो लेस दॅन 7 म्हणले की ॲसिडिक, पीएच लेस दॅन 7 म्हणले की ॲसिडिक. ओके, इथे लिहायचं राहिलं आपलं, एक मिनिट इथे कंडिशन लिहायची आहे आपली. पीएच इज लेस दॅन 7 असं लिहायचं राहिलं. सो द सबस्टन्सेस बिकम द ॲसिडिक इन द नेचर. हे आपला आजचा पॉईंट झाला. हे तुम्ही बघून क्लिअर कट करून लिहा. झालं हे आज झालेलं आपलं हे पॉईंट. ओके, चला आता याच्यामध्ये लास्ट पॉईंट काय झाला आपला आजचा सकाळचा टीचिंग मधला, ही होती आपली सोरेन्सन स्केल. याला आपण म्हणतो पीएच स्केल. पीएच स्केल आपल्याला आपलं झालं होतं. याच्यानंतर आपण पाहिलं होतं की सम ऑफ द क्वेश्चन्स वी आर सीन. याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन म्हटलं की डायबेसिक आणि मोनोबेसिक ऍसिड. मी सकाळी तुम्हाला क्लासमध्ये बोलून टाकलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन मोनोबेसिक ऍसिड. हा कोणता ऍसिड? मोनोबेसिक ऍसिड, किंवा त्याला आपण डायबेसिक घेतो इथं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इन डायबेसिक ऍसिड बरोबर डबल म्हणजे काय 2 गुणिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इन मोनोबेसिक. लक्षात कोणता ऍसिड? मोनोबेसिक ऍसिड. म्हणजे काय? डायबेसिक ऍसिड मध्ये H प्लस कॉन्सन्ट्रेशन आहे मोनोबेसिक मधल्या H प्लस कॉन्सन्ट्रेशन पेक्षा दुप्पट असते. एक्झाम्पल जर आपण घेतले इथं HCl आणि H2SO. HCl काय घेतलं आपण? H2SO. बघा समजा इथं कॉन्सन्ट्रेशन H प्लसचं आहे समजा 1.2 आहे, इथे H प्लस किती आहे? 2.4 आहे. कसं काय? डबल. वाटल्यास तुम्ही इथं लिहू शकता की सपोज H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन समजा इथं 1.2 असेल, HCl साठी जर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 1.2 आहे तर ते H2SO साठी किती आहे? 2.4 आहे, कारण की डायबेसिक आहे. ठीक आहे, सो दिस इज मोनोबेसिक ऍसिड, दॅट इज द डायबेसिक ऍसिड. आणि तुम्हाला ट्रायबेसिकचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर ते आहे H3PO4. that is the H3PO4 is the tribasic acid. ट्रायबेसिक ऍसिड. जे एक H देते का त्याला म्हणायचं मोनोबेसिक, जे 2 H देते का त्याला म्हणायचं डायबेसिक, आणि जे 3 देते का त्याला म्हणायचं ट्रायबेसिक ऍसिड. NaOH काय आहे बरं? NaOH आहे मोनोबेसिक ऍसिड. MgOH टेकन ट्वाइस काय? इट इज अ डायॲसिडिक बेस. डायॲसिडिक बेस आहे, हा मोनोॲसिडिक बेस आहे. ॲल्युमिनियम ट्रायहायड्रॉक्साइड ॲल्युमिनियम ट्रायहायड्रॉक्साइड AlOH टेकन ट्वाइस, इट इज अ ट्रायॲसिडिक बेस. याला म्हणायचं मोनोॲसिडिक बेस. हे एकच OH देते बरं का, मोनोॲसिडिक बेस. याला म्हणायचं मोनोॲसिडिक बेस, याला म्हणायचं डायॲसिडिक बेस, आणि याला म्हणायचं ट्रायॲसिडिक बेस. इथपर्यंत आपण सकाळी घेतलं. So if two different solutions of acid have same pH but they are different in the acidity or basicity, their concentration is not same. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असू शकत नाही. मी तुम्हाला लिहून दाखवलेला आहे. हे एक आपला सकाळी पॉईंट झाला. आणि लास्ट आपला इन्फॉर्मेशन टॉपिक होता की ब्लडचं पीएच किती असते, त्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूसचं पीएच किती असते. दॅट इज आवर लास्ट पॉईंट ऑफ द टुडेज पिरियड ऑन द झूमवर जे आपण पिरियड घेतला का त्याचा शेवटचा पॉईंट होता इन्फॉर्मेशन मध्ये होता की ब्लडचा पीएच ऑफ ब्लड. ओके, इट इज इन बिटवीन 7.36 टू 7.42. पीएच ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे काय असते? तर गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे आपले HCl पोटामध्ये त्याचा पीएच असते जवळपास 2. ठीक आहे, गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच असते 2. ठीक आहे, आणि एन्झाईमचे एक्झाम्पल आपण सकाळी बघितलं. ट्रिप्सिन TRYPSIN, ट्रिप्सिन ऑपरेट ॲट बेसिक कंडिशन किंवा अल्कलाइन कंडिशन. बेसिक और काय अल्कलाइन कंडिशन मध्ये तो काम करतो. अल्कलाइन कंडिशन म्हणजे काय? पीएच तुमचा 7 पेक्षा जास्त पाहिजे. सो दिस इज इन्फॉर्मेटिव्ह. हे इन्फॉर्मेटिव्ह आहे की ब्लडचा पीएच किती असते ते एवढा असतो. गॅस्ट्रिक ज्यूसचा किती असते ते 2 असते. एन्झाईम ट्रिप्सिनचा किती असते? ट्रिप्सिन हा एन्झाईमचा पीएच फिक्स नसते, त्याचं काम करण्याची पद्धत. ऑपरेट म्हणजे काय? तो कधी काम करतो. सो एन्झाईम ट्रिप्सिन ऑपरेट ॲट बेसिक और अल्कलाइन काय कंडिशनला तो काम करत असतो. सो एन्झाईम्स ऑपरेट ॲट अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ पीएच. ओके, these are the point we are covering in the
तुम्हाला आणि एक तुमचे इंटरेस्ट क्वेश्चन आहे पेज नंबर 53 वर, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 53 वर क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स व्हेन हीटेड द वॉटर. पाण्याला गरम केल्यावर काय होते. सपोज आपण तापमान वाढवलं पाहिजे, सो काय, व्हॉट इज द क्वेश्चन इज दॅट व्हॉट हॅपन्स, व्हॉट इज द इफेक्ट ऑन pH ऑफ वॉटर ऑन हिटिंग ऑर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. तुम्ही लिहायचं इन्क्रीजिंग टेम्परेचर इन्क्रीजेस द pH, बस एवढंच आहे. इन्क्रीजिंग काय टेम्परेचर increases the pH of water. pH of काय या लक्षात, increasing temperature increases the pH of water. समजा pH आहे, pH तर तुम्ही वॉटरचं हे वाढवलं, टेम्परेचर वाढवलं, तर increasing the temperature, इथे मला चुकले, increase नाही, decreases the pH of water. हे पॉईंट, increasing the temperature decreases the pH of the water because dissociation increases. Because करायचं dissociation increases. Dissociation वाढ. Dissociation काय होतं तुमचं वाढ. एक छोटासा क्वेश्चन तुमच्या पुस्तकात दिला होता. What happens when there is a temperature changes or variation of temperature with the pH of water? So टेम्परेचर वाढल्याच्या नंतर pH डिक्रीज होते. इन्क्रीजिंग टेम्परेचर डिक्रीजेस द pH ऑफ वॉटर. कारण काय, बिकॉज डिसोसिएशन इन्क्रीजेस. ओके, आज सकाळचं आहे थोडंसं रिवाईज केलं आपण इथं, पाहून घ्या ज्यांना सकाळी लक्षात नाही आलं त्यांनी. ठीक आहे, सो विल स्टॉप. आपण इथे थांबू.